चंद्रपूर जिल्ह्यात मागील 2 दिवसात 3 हत्याकांड झाले असून जिल्हा हादरून गेला आहे। गुंडेगारी प्रवृत्ती डोके वर काढत असून पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे निदर्शनास येत आहे। त्यामुळे घडलेल्या तिन्ही हत्याकांडातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडे केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसामध्ये 3 मोठे हत्याकांड घडून आले। आरोपी अद्याप पकडले गेले नाही। चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। गुंडपिंपरीमध्ये पतीने पत्नीला झोपेत गळा चिरडून कुऱ्हाडीने हत्या केली। बल्लारपूरमध्ये प्रियकरांनी प्रेयसीला धारदार शस्त्राने मारून हत्या केली। चंद्रपूरमध्ये सुद्धा 2 प्रकरण झालेले आहे। त्याच्यात 2 मोठ्या प्रमाणात हत्या करण्यात आली। या हत्येचे आरोपी अजूनपर्यंत फरार आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा या हत्याकांडाकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे। चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवीन आले आहेत। वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत होणाऱ्या या घटना अत्यंत निंदनीय आहे। आरोपी पकडल्या गेले नाही। पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन आहे की त्यांनी या हत्याकांडाकडे स्वतः जातीने लक्ष द्यावं। चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी प्रवृत्ती ही सामान्य नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक आहे। चंद्रपूर जिल्ह्यात सुखशांती नांदावं यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती लोकांवरती आळा घालण्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताची गरज आहे। पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या तुटवता सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस निरीक्षकांना आणि पोलीस अधीक्षकांना जागरूकतेने या गुन्हेगारी होत असलेल्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणात कमतरता कमी करून आरोपींना गजाआड करण्यात यावी। चंद्रपूर जिल्हा भयमुक्त करावी ही आपल्याला विनंती आहे। पोलीस अधीक्षक साहेब, पालकमंत्री साहेब, चंद्रपूर जिल्ह्यात जे हत्याकांड सुरू आहे त्याच्यावरती नियंत्रण घाला। आरोपींना लवकरात लवकर गजाआड करा।